तुम्हाला माहीत आहे का मंडळी, वांग्यामुळे हृदयाचं स्वास्थ्य छान असतं आणि ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात मदत करते. चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याची रेसिपी बघणार आहोत. वांगे घेतले, वांग्याला तेल लावून घेतलं आणि भाजून घेतले. वांगे आणि टोमॅटो, 3 वांगे आणि 2 टोमॅटो छान भाजून घेतले. छान मऊ होतपर्यंत भाजून झालेले आहे. आता वांग्याचे साल आणि टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहे आणि छान वांगे आणि टोमॅटो मॅश करून घ्यायचं आहे. आता एका कढईत तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, पातीचा कांदा घातला, हिरवा कांदा, हिरव्या मिरच्या घातल्या, छान परतून घेतल्या, तुरीचे दाणे घातले. तुरीच्या दाण्याने खूप टेस्टी होतं भरीत आणि भरतामध्ये तुरीचे दाणे खूप छान लागतात. आता मॅश केलेले वांगे आणि टोमॅटो घातले, छानपैकी एकजीव करून घेतलं होतं आणि हे पण छान मिक्स करून घेतलं. वांग्यामध्ये फायबर असते, फायबरमुळे पाचनतंत्र छान असतं आणि वेट लॉसला पण मदत करते. आता सुके मसाले घालू. हळद घातली, चिमूटभर तिखट घातलं, जास्त तिखट घालायचं नाही आहे. अगोदर आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे. धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, गोडा मसाला घातला आणि छान मिक्स केलं. चवीपुरतं मीठ घातलं, छान परतून घेतलं आणखी आणि झाकून 5 मिनिटं शिजू दिलं. 5 मिनिटानंतर थोडं आमचूर पावडर घातलं, त्यांनी खूप छान टेस्ट येते भरताला. मिक्स केलं. आपलं भरीत ऑलमोस्ट तयार झालं आहे. भरपूर कोथिंबीर घातली. खाण्यासाठी तयार आहे भरीत. तुम्ही पण तुरीचे दाणे आणि हिरव्या कांद्यात भरीत करून बघा, खूप टेस्टी लागते सावजी स्टाईलमध्ये. वाव, मस्त वांग्याचं भरीत, कांदा आणि कोबीचे पराठे, पोळी बरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर